चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। ती बातमी अशी की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता आहे। पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आडोशी बोगद्याजवळ 28 तासांपूर्वी एक गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। या टँकरमध्ये प्रोपॅलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने प्रशासन खबरदारी घेत आहे। हा टँकर कोचीवरून गुजरातला जात होता आणि अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक सुरळीत न झाल्याने लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी मेटाकुटीला आलेत। आता पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली आहे। टँकरचा मधला जो प्रोपेलिन हा जो ज्वालाग्रही पदार्थ आहे तर तो दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्याचं काम चालू आहे आणि लवकरच आणखीन 1-2 टँकरमध्ये हा गॅस भरला जाईल आणि त्यावेळी ज्यावेळी वजन कमी होईल त्या पलटी झालेल्या टँकरमधलं गॅसचं त्यावेळेस तो टँकर उभा केला जाईल। याला अजून एक 4 तासाचा कमीत कमी अवधी लागेल असं ज्यावेळी टेक्निकल एक्सपर्ट आहे त्यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की 4 तासाचा अवधी लागू शकतो। अजून तरी 4 तास लागतील मला वाटतं। आम्ही सतत जिल्हाधिकारी आहेत, पोलीस यंत्रणा त्याच्या संपर्कात मी स्वतः सकाळपासून त्या ठिकाणी आहे, पण खूप त्रास त्या ठिकाणी रहदारीचा झालेला आहे। खूप लोकांचा खोळंबाई झालेला आहे। जवळपास आता 24 तास झालेत, पण एकतर्फी एका बाजूने ट्रॅफिक आपण सुरू केलेली आहे। ते सगळं थांबूनच ठेवलेलं अशातला भाग नाही, पण हा जर आपण म्हटलं तरी पोकलँडवर सकाळपासून क्रेन सुद्धा जाऊन बसलेले आहेत। काल संध्याकाळी क्रेने पोहोचलेत, मोठे 2 क्रेन ठेवलेले आहेत, पण आपण त्याला उचलू शकत नाही कारण तो केमिकलने पूर्ण भरलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवे की कोंडीचा मार्ग? काय इथं बाथरूम नाही, लहान मुलं आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांच्या अडचणी झालेल्या आहेत। वाहतूक कोंडीनं प्रवासी बेहाल। सातारमध्ये जर आम्हाला कळलं असं का नाही तर आम्ही एसटीला आलोच नसतो। आता आमच्याकडे एवढं सामान आहे, आम्ही तेवढं सामान उठून आम्ही कुठे जाणार? आता ट्रेनने पण आम्ही जाऊ शकत नाही। मला खूप भूक लागली, ते खूप ट्रॅफिक आहे, आता मी काय करू? एक दाना पण नाही खायला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात टँकर पलटी होऊन झालेली ही गॅस गळती। ही घटना केवळ एक अपघात नसून ती आपल्या महामार्ग व्यवस्थापनाच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो प्रवासी रात्रभर आणि भर उन्हात रस्त्यावर अडकून पडले। या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांच्या हालाला पारावार उरलेला नाही। रस्ता सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मात्र एका अपघातानंतर पूर्ण यंत्रणा कोलमडून पडते। वाहनांच्या रांगा तर 25 किलोमीटर पर्यंत पोहोचल्या। ते महिलांचा विचार केला पाहिजे की आम्ही बाथरूमला वगैरे कुठे जाणार आहे, तर त्याची सोय नाहीये। मग किमान आता कालपासून जर गाड्या बंद आहेत, माहितीये कालपासून लिकेज आहे हे जर तुम्हाला माहित आहे, तर त्या डेपोमध्ये तुम्ही पुढच्या गाड्या सोडू नका ना। तुम्ही लोकांना बसवता, इथपर्यंत घेऊन येताय आणि मग कळतंय की गाड्या बंद आहेत। परिस्थिती इतकी बिकट झाली की पोलिसांनी रस्ता काही काळ बंद केला। त्याचा थेट परिणाम जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाला, त्यामुळे तिथंही वाहनांची प्रचंड गर्दी झाली। गॅस टँकरमधून होणारी गळती थांबवण्यासाठी अग्निशमन दल आणि तांत्रिक पथकानं शर्थीचे प्रयत्न केले, मात्र इथं झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीनं प्रवाशांचा अक्षरशः अंत पाहिला गेला। जर रस्ता स्मार्ट असेल तर अशा संकटाच्या वेळी त्वरित प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित होत का नाही, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यांना समजून सांगा, वेळ लागणार आहे, घाट जाम आहे, गाड्या पुढे जात नाहीये, संयम बाळगा, पर्यायी मार्गाचा उपयोग करा। हां, शक्य तिथं तुम्ही तुमच्या डेपोमध्ये जाऊन रिपोर्ट करा। मार्ग बंद आहे, पर्यायी मार्गाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही। या वाहतूक कोंडीचा फटका अत्यावश्यक सेवांना बसला। तासनतास रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानं अन्न आणि पाण्याशिवाय लहान मुलं आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले।
लोणावळा आणि खंडाळा घाटातले हे वारंवार होणारे अपघात आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडीची समस्या यावर उपाय कधी काढला जाणार असा उद्विग्न सवाल प्रवासी विचारतायत. अहो, अडचण म्हणजे काय आहे? आता इथे लहान मुलं, छोटी छोटी मुलं आहेत, बायका आहेत, पोरं आहेत, सगळेजण त्रस्त झाले आहेत सगळी लोक. प्रशासनाला कळत नाही का? हे मागचे 24 तास झाले हा ऍक्सिडेंट होऊन, आणि प्रशासनाला याच्यावर काय सोल्युशन भेटत नाहीये. साधारणतः तुम्ही एसटी महामंडळाला सांगितलं असतं की गाड्या सोडू नका, तर डेपो मधून लोक आली असते का इकडे, रस्त्यावर फिरली असते का एवढी? आता हजारो लोक रस्त्यावर उभी आहेत, सगळी त्रस्त झाली आहेत. कोणाला त्याचं काही गांभीर्य आहे का? आम्ही 1 वाजल्यापासून लोणावळ्यामध्ये आहे. डायबिटीस आहे आम्हाला. इथे बाथरूमला जायची सोय नाही, काय नाही. काहीतरी सोय करावी असं आम्हाला म्हणायचं. खाण्यापिण्याची सोय नाही, कुठलीच बाथरूमला जाण्याची सोय नाही. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनानं दिलेले पर्यायी मार्गही वाहनांच्या गर्दीत बुडून गेले. हे पर्यायी मार्ग केवळ कागदावर आहेत का? चांदणी चौक ते मुळशी किंवा माळशेज घाट मार्ग जाण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र हे रस्ते लांबचे असल्यानं प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. सुविधा करताना नागरिकांची सोय प्राथमिकता असायला हवी. मात्र 20 तास उलटूनही परिस्थिती नियंत्रणाबाहेरच आहे. आपत्कालीन प्रतिसादाचा वेग इतका संथ का? 20 तास एक महामार्ग बंद असणं हे प्रगत महाराष्ट्राला शोभतं का, हा सवाल आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी 20 तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही. एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसतं हे त्यामागचं कारण आहे. रस्त्यावरील गॅस टँकर हटवून मार्ग मोकळा केला तरी लागलेल्या 25 किलोमीटरच्या रांगा निवळण्यासाठी मोठा काळ लुटला. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे एक्सप्रेस वेच्या सुरक्षा यंत्रणेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले. आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो पण आपत्कालीन व्यवस्थापनात अजूनही शून्यावर आहोत का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. यानंतर आपण बघतोय की अजूनही हा मार्ग जो आहे म्हणजे पुण्याकडून मुंबईकडे येणारा जो मार्ग आहे, जो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, हा पूर्णतः ट्रॅफिक जॅम त्या ठिकाणी दिसून येते. वाहनं जैसे थे थांबलेली होती, आता धीम्या गतीनं ही वाहतूक जी ती सुरू झाली आहे. वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारशींसह अहवाल द्या असे आदेश आता देण्यात आलेले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी MSRDCला हे आदेश दिले. या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना झालेला त्रास आणि एकूणच भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारशींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MSRDCला दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आणि त्यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातच अजित पवारांनी अपघाताच्या काही मिनिटांआधी एक फोन कॉल केला होता. त्याचं रेकॉर्डिंग समोर आलंय. अजितदादांनी शेवटचा कॉल कुणाला केला, कशासाठी केला, काय बोलणं झालं, शिवाय विमानातून कॉल कसा लागला याची चर्चा आता सुरू झाली आहे. हॅलो हॅलो, दादांचा तो अखेरचा कॉल. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वीचा हाच तो अखेरचा कॉल असल्याचा दावा केला जातोय. 28 जानेवारी 2026 सकाळी 8:44 बारामती विमानतळावर अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्यात अजित पवारांचं निधन झालं. पण या अपघाताआधी अजित पवारांचं फोनवर एका व्यक्तीशी बोलणं झालं. ती व्यक्ती म्हणजे श्रीजित पवार असल्याचा दावा केला जातोय. काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल, सपोज मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं, आपलं माझ्या परीने फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी
कधी किती, आज तुम्ही बघताय की फ्लाईटमध्ये असताना पण फोन केला, अशा म्हणजे मलाच नाही, सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही क्षुल्लक माणसाने जरी केला तरी त्याला तो रिप्लाय असायचा. काटेवाडी इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजित पवारांचे चुलत पुतणे श्रीजित पवारांचा त्या अपघातापूर्वी अजितदादांसोबत अखेरचा संवाद झाला होता. श्रीजित यांनी सकाळी 8:19 दादांना एका कामासंदर्भात मेसेज केला होता. त्यावेळी विमान हवेत असल्यानं मेसेजला लगेच उत्तर मिळालं नाही. मात्र विमान लँडिंगसाठी जवळ येत असताना रेंज मिळताच दादांनी श्रीजित यांना कॉल केला. त्यावेळी सकाळचे 8:37 झाली होती. अजित पवार आणि श्रीजित पवार यांच्यात काय संभाषण झालं ते पहा. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे, अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी नाही सांगितलं. मान्य फक्त आहे, मला काहीच नाही. परंतु माझा त्याच्या तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिकता आता आपल्याला मदत अहो होईल म्हणून. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, इतर पक्षांनी दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम करा. ठीक आहे, ओके. थँक्यू. श्रीजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण माळी समाजाच्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे अशी मागणी करणारा टेक्स्ट मेसेज अजित पवार यांना केला. त्या मेसेजवर अजित पवारांनी फोन करून उत्तर दिलं. अवघ्या मिनिटभराचा त्यांचा संवाद झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दादांचं विमान धावपट्टी शेजारी कोसळलं आणि त्या अपघातात अजित पवारांचा मृत्यू ओढवला. माझं दुर्ज्ञान होतं ऍक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. अजित पवारांनी शेवटच्या कॉलमध्ये ज्यांचं नाव घेतलं त्या दिगंबर दुर्गाडेंना तो फोन कॉल ऐकून भरून आला. अजितदादा हे महाराष्ट्राचं फार मोठं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. आपण पाहिलं की राज ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्याबद्दल म्हटले की अजितदादांच्याबद्दल काही बाबतीत माझे मतभेद असतील, पण हा माणूस जातपात न मानणारा होता, जातीपातीच्या पलीकडे जाणारा माणूस होता, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि मला वाटतं तोच विचार दादा त्या ह्याच्या कॉल रेकॉर्डिंगमधून त्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की अजितदादांच्या निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. दादांना शेवटचं पाहता तर आलं नाही, पण त्यांचा आवाज तरी ऐकायला मिळावा म्हणून श्रीजित यांनी तो फोन कॉल सार्वजनिक केला. अजित पवारांचा कामाचा व्याप आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते हे यातून अधोरेखित झाले. जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. अजित पवारांच्या निधनानंतर गेले 8 दिवस दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार रंगली. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात असतानाच शरद पवारांनी आज बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील अजित पवारांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अजित पवारांच्या निधनानंतर गेले 8 दिवस दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोरदार रंगली. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात असतानाच शरद पवारांनी आज बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील अजित पवारांच्या निवासस्थानी भेट दिली आणि यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि शरद पवारांमध्ये तब्बल अर्धा ते पाऊण तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातल्या सदस्यांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा होऊन अंतिम तोडगा काढला जाऊ शकतो अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली.
अजित पवारांच्या अपघाताबाबत महत्त्वाचा अपडेट समोर येताना दिसतंय. विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात करण्यात आली आहे. ब्लॅक बॉक्समधील महत्त्वाची माहिती रिकव्हर करायला सुरुवात करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर येते. डेटा रिकव्हरी केल्यानंतर नागरी विमान महासंचालनालय याच्याकडून अहवाल जारी केला जाणार आहे आणि या अहवालातून अपघाताची म्हणजे निश्चित अपघाताची माहिती जी ती समोर येईल. शेवटच्या क्षणाला विमान कोसळत असताना पायलटनं मेडेचा कॉल घेतला होता का, नंबर 1. नंबर 2, त्या संवादात त्यांनी टॉवरशी संपर्क साधत असताना नेमका काय मेसेज देऊ केला, विमानात काही बिघाड झाला होता का आणि त्यासंबंधी पायलटनं टॉवरला अलर्ट केलं का किंवा माहिती दिली होती का, हे सगळं या ब्लॅक बॉक्सच्या शेवटच्या संभाषणातनं समोर येऊ शकेल आणि त्यातनं या अपघाताचं निश्चित कारण जे ते कळू शकणार आहे. त्यामुळे डेटा रिकव्हरी केल्यानंतर अहवाल जो आहे तो जारी केला जाईल आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला पायलटने टॉवरशी संपर्क केल्यानंतर नेमकं काय बोलणं झालं होतं, मेडेचा कॉल त्यांनी घेतला होता का, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, त्याबद्दलची माहिती त्यांनी देऊ केली होती का, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होऊ शकणार आहे. आता बातमी आहे मुंबई महापालिकेच्या संदर्भातली. मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार हे अजून जाहीर झालेलं नाही, पण नवे महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांची बरदास्त ठेवण्यासाठी महापालिकेनं उधळपट्टी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेकडून नवीन वाहन खरेदीसाठी सुमारे 2.5 कोटी खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा हायब्रिड खरेदी केली जाणार आहे. गेल्या 4 वर्षात जुन्या कार पालिका अधिकाऱ्यांना वापरासाठी दिल्यानं आता नवीन कार खरेदीचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे 2 दिवसातच ही वाहनं मनपाच्या ताफ्यात सहभागी होतील. आता वाहन खरेदीचं नेमकं हे प्रकरण काय ते आपण जाणून घेऊयात. यामध्ये बघा, BMC कडून नव्या वाहन खरेदीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. महापौर, उपमहापौर, समिती अध्यक्षांसाठी वाहन खरेदी जी ती करण्यात येते. 13 कार खरेदीसाठी 2.5 कोटी खर्च केले जाणार आहेत. महापौरांसाठी 30 लाखांची नवी इनोव्हा हायब्रिड जी आहे ती खरेदी करण्यात येईल. उपमहापौर, समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ, प्रत्येकी 18 लाखांचा खर्च जो आहे तो या खरेदीसाठी करण्यात येतोय. स्कॉर्पिओ या ठिकाणी घेण्यात येईल. नोंदणी होऊन 2 दिवसात ही वाहनं जी आहे ती ताफ्यात येतील असं देखील कळतंय. आता बघूया बातमी आहे मुंबईतनं. गोरेगाव पश्चिममधील पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवर इमारतीमध्ये लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे नेले जात असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यानं लिफ्टमध्ये त्याचा स्फोट झाला. थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यानं लिफ्टसारख्या बंद जागेत आग किंवा स्फोटाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यात लिफ्टमध्ये जर आपण पाहिलं तर एक महिला जी आहे ती बॅग घेऊन शिरल्याचं आपण बघतोय आणि त्याचवेळी काही फुगे घेऊन तो व्यक्ती देखील आतमध्ये शिरला. हे फुगे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंदिस्त होते, म्हणजे फुगवण्यात आलेले फुगे. साधारण याची संख्या 10 ते 15च्या आसपास असावी आणि आतमध्ये शिरल्यानंतर आपण बघतोय अचानक या फुग्यांचा स्फोट झाला. ज्या स्फोटाचा झटका जो आहे तो अर्थातच आतमध्ये असलेल्या लोकांना बसलेला असणार. दक्षिण मुंबईमधील नागपाडा, ताडदेव आणि मुंबई सेंट्रलला जोडणारा बेलासीस पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सज्ज झाला. हा पूल सुरू होताच लोकांचे 40 ते 45 मिनिटं वाचणार आहेत आणि त्याची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड परिसरातील वाहतूक कमी होईल. मात्र जानेवारीमध्ये उद्घाटन होणारा हा पूल अजूनही उद्घाटनाची वाट पाहतोय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. पालघरमधील दुसऱ्या माउंटन टनेलचं ब्रेक थ्रू पूर्ण झालंय. याआधी 2 जानेवारीला पहिल्या बोगद्याचं ब्रेक थ्रू पूर्ण झालं होतं आणि या बोगद्याचं काम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड या पद्धतीने करण्यात आलंय. दोन्ही टोकांवर अत्याधुनिक ड्रिल आणि नियंत्रित स्फोटकांचा वापर करून 12 महिन्यात हे खोदकाम पूर्ण झालं. आता बोगद्यातील आतील काम सुरू करण्यात येणार आहे. आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुसरा अपघात झाला. पेट्रोलच्या टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला यामुळे पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालेला आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दुसरा अपघात घडलेला आहे बरोबर 30 तासांपूर्वी. याच मार्गावरती आपण जर पाहिलं तर एका बोगद्याजवळ एक केमिकलचा टँकर जो आहे तो आडवा झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर आता आपण बघतोय की दुसरा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालाय. पेट्रोलच्या टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. दरम्यान एक्सप्रेसवेवर झालेल्या वाहतूक कोंडी दरम्यान पोलिसांची गस्त वाढवायला पाहिजे अशी माहिती जी आहे ती महिला प्रवाशांकडून करण्यात येते. तर पोलिसांचा राऊंड वाढला पाहिजे, महिला पोलीस असल्या पाहिजेत, कारण की अत्यंत असुरक्षित असं संध्याकाळ रात्रीची वेळ असल्यामुळे असुरक्षितचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खाण्यापिण्याची प्रचंड आवाळ होती आहे, भुका लागलेल्या आहेत, खायला काही मिळत नाही, त्यामुळे लोक अडचणीत आहेत आणि महिलांना खरं तर शौचालयाला जाण्याची जी अडचण आहे ती प्रामुख्याने फार मोठी आहे आणि गाडीत एका ठिकाणी किती वेळ माणूस बसून राहू शकतो, त्यामुळे अडचण झालेली आहे. पोलिसांची गस्त वाढवली पाहिजे आणि मदतीसाठी नक्कीच तिथे काहीतरी वेगळे प्रयत्न करणं फार गरजेचं झालेलं आहे. यानंतर बघूया बारामती विमान अपघातानंतर गेल्या काही दिवसांपासून संशयाचा धूर उठतोय. अमोल बिटकरींनी या संदर्भात काही सवाल उपस्थित केले होते आणि त्यानंतर विरोधकांनीही अपघाताबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. यावरून राजकारण तापलेलं असताना अमोल बिटकरींनी स्थानिकांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला. अपघातानंतर कोणीतरी विमानातून बाहेर उडी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं बिटकरी म्हणाले. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं, तिथली माहिती घेतली. तिथला सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तर अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठे जळलेली नसतात. दरम्यान अमोल बिटकरी यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात गुजगावचे माजी सरपंच कल्याण आटोळे यांनी काय म्हटले तेही पाहूयात. मी तिथं पोहोचल्यानंतर असं बघितलं की एक उजव्या साईडला एक माणसाचा एक निळी पॅन्ट थोडी अशी हल्ल्यावानी वाटली दरवाजा उघडल्यानंतर, पण ती फक्त काहीच सेकंद नाही, 4 चाकावच होतं विमान, फक्त विमान पेटलं होतं पुढच्या बाजूने, पण त्यावेळेला जाळ कमी पण धूर हा मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळेला एक माणूस तसं वाटलं मला काहीच सेकंद, पण आमच्या गावातले एक जण आवाज दिला की सरपंच मागं सरा स्फोट व्हायची शक्यता आहे. त्यावेळी दरवाज्यातून कोण बाहेर येण्याचा प्रयत्न? नाही, फक्त मला पाय दिसला, तो पण काही सेकंद. महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घातपातच नाही. अजितदादा अजातशत्रू होते. अजितदादाबद्दल कोणी असा विचार करू शकत नाही. पण तरी जर काही शंका एकही व्यक्तीच्या मनात आली असेल महाराष्ट्राच्या, तो कुठल्याही पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असो, एक जरी व्यक्ती संशय घेत असेल की तो घातपात आहे किंवा अजून काही, त्याची चौकशी हे करण्याची सरकारची तयारी आहे. ब्लॅक बॉक्स हा सर्वश्रुत असतो, त्यात सर्वच कळतं की काय झालं आहे, विमानात काय घडलं, विमानात काय बोलचाल झाली, विमानामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, सर्व ब्लॅक बॉक्समध्ये आलं असतं आणि त्यामुळे मला वाटतं त्यातून सर्व सत्य समोर येणार आहे. आज राहुल गांधींनी या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात आणली. पंतप्रधान मोदींमध्ये लोकसभेत येण्याची हिंमत नाही अशी टीका त्यांनी केली आणि ही पुस्तक विदेशात उपलब्ध आहे, मात्र आपलं सरकार हे पुस्तक भारतात प्रकाशित होऊ देत नाही असा आरोप त्यांनी केला. जेव्हा चिनी टँक्स कैलास रेंजपर्यंत पोहोचले होते तेव्हा लष्कराला काय करावं याबाबत स्पष्ट आदेश मिळाले नाहीत असा दावा गांधी यांनी पुस्तकाचा हवाला देत केला. पंतप्रधानांनी जे उचित वाटेल ते करा असं सांगून आपली जबाबदारी पूर्ण केली नाही आणि लष्कर प्रमुखांना एकटं पाडलं अशी टीका असा आरोप जो तो राहुल गांधींनी केला. सरकार कह रही है कि किताब है ही नहीं. स्पीकर हैज सेड दैट दिस बुक डज नॉट एग्जिस्ट. गवर्नमेंट हैज सेड दिस बुक डज नॉट एग्जिस्ट. Rajnath Singh ji has said this book does not exist. Every youngster in India should see that this book exists. This is Mr. Narawane's book. नारावने जी की किताब है. इसमें उन्होंने पूरा अकाउंट लिखा है. चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधी आरोप करतात. राहुल गांधींकडून देशाला लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.
देखिए, उनको बोलना ही नहीं है, उनको केवल झूठे आरोप लगाकर अपने देश को बदनाम करके, अपनी सेना को बदनाम करके, अपने शहीदों को बदनाम करके इस देश को बदनाम करने में ही उनको सबसे ज्यादा रुचि दिखाई पड़ती है। और मुझे ऐसा लगता है कि उनके पास बोलने के लिए कुछ नहीं है, इसलिए सिर्फ सुर्खियां बटोरने के लिए और चर्चा में रहने के लिए इस प्रकार की बातें वो करते हैं। पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIRच्या प्रक्रियेला विरोध केला जातोय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेविरोधात थेट कोर्टात धाव घेतली। ममता बॅनर्जींनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी बॅनर्जी यांनी स्वतः आपली बाजू मांडली। पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत। पश्चिम बंगालला टार्गेट केलं जात आहे। मतदार याद्यांच्या फेरतपासणीला अनेक वर्ष लागतात। निवडणूक तोंडावर आलेली असताना SIR प्रक्रियेला घाईगडबडीत लागू केलं जात आहे असा आरोप बॅनर्जी यांनी केला आणि त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी विनंती त्यांनी कोर्टात केली। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने ही थेट निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून उत्तर मागितलंय। आता या प्रकरणावर 9 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।